नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सर्वांना भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे उत्तर. तो प्रश्न म्हणजे जप करताना, ध्यान करताना आळस येतो, कंटाळा येतो आणि मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. हे बघा, हा प्रश्न मात्र सर्वांना भेडसावत असतो. ईश्वराचं नामस्मरण करत असताना तिथे लक्ष लागत नाही. जपाला बसल्यानंतर मन विचलित होते, झोप आल्यासारखं होतं, आळस येतो, जांभया येतात किंवा डोक्यामध्ये विचारचक्र चालू राहतं. विचार येतात, अनेक प्रकारचे विचार येतात. आपण ज्या देवतेचा ध्यान करत आहोत, जप करत आहोत, तो जप आपण खरोखर व्यवस्थित करत आहोत ना? आपल्या मनामध्ये असे विचार का येतात? आपल्याला ही भक्ती जमतच नाही आहे, असे अनेक आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. बघा, जपाला बसल्यानंतर कधी कधी रागही येतो, निराश वाटतं, जप ध्यान करावंसं वाटत नाही. असे अनेक प्रकार आहेत की ज्या प्रकाराला साधकाला अनुभव येतात आणि सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जप करावंसं वाटणं, हीच खरी महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. बघा, आपण आपल्या घरी कामाला नोकर ठेवतो किंवा शेतामध्ये घ्या, शेतामध्ये मजूर लावलेला असतो. तो काम करत आहे, दिवसभर त्याने काम केली म्हणजे रात्री त्याला आपल्याला त्या कामाचा मोबदला देणंच येतो. काम झालं, त्याचे कामाचे तास झाले की आपण त्याला कामाचा मोबदला देतो. असं म्हणत नाही की तू वेगवेगळे विचार मनात आणून काम केलं किंवा तू असं काम केलं, तसं काम केलं. नाही, त्याचे तास ते मोजलेले असतात आणि त्या तासाचा आपल्याला मोबदला द्यावा लागतो. त्याचप्रकारे मित्रांनो, आपण देवाजवळ बसतो, ध्यान करतो, माळ हातामध्ये घेतो, जप करतो, देवाचं नामस्मरण करत असतो. तर हे नामस्मरण करताना असे विचार हे आले तरीही चालतात, पण नामस्मरण मात्र सोडू नका. बघा, एक झाड आहे, त्या झाडाला, हे उदाहरण देते आहे मी, त्या झाडाला कीड लागलेली आहे. मग आपण काय करतो? जिथे कीड लागलेली आहे तिथे विष टाकतो किंवा जंतुनाशक टाकतो. तेव्हा थोडंसं अगोदर कीड लागलेली आहे तिथे फक्त छिद्र दिसते आपल्याला, तर त्या छिद्रामध्ये एवढे काही जंतू दिसत नाही. पण जेव्हा आपण कीटकनाशक त्या छिद्रावर टाकू तेव्हा मात्र खूप सारे कीटक त्या छिद्रामधून येतात. पण सुरुवातीला तर आपल्याला दिसलं नव्हतं, पण आता हे कीटकनाशक टाकल्यानंतर मात्र खूप सारे जंतू बाहेर येतात, किडे बाहेर येतात. तर आणि हळूहळू जसं जसं तुम्ही जंतुनाशक टाकत राहाल, कीटकनाशक टाकत राहाल, तसे तसे ते बाहेर येत पडत आपोआपच ते जंतुनाशक जे औषध आहे ते त्या झाडाला जंतुमुक्त करून टाकेल. त्याचप्रमाणे मंत्र हा जो आहे, आपण जप करत आहे, हा मंत्र म्हणजे आपल्या शरीरासाठी जंतुनाशक आहे. म्हणजेच काय, तुम्ही म्हणाल आपल्या शरीरामध्ये कोणते जंतू आहे? तर बघा, षडविकार, षडरिपू, राग, लोभ, हे जे षडरिपू आहे, हे षडरिपू म्हणजेच आपल्या शरीराचे जंतू आहेत, आपल्या शरीरातील घाण आहे. तर आपण जसं जसं हा जप करू तसं तसं आपल्या शरीरातील ही घाण निघून जाईल. हा मंत्र जो आहे, हा आपल्या शरीरातील घाण जाळण्याचेच काम करतो आहे. सर्व शरीर नंतर आपलं स्वच्छ होऊन जाईल आणि तिथून पुढे आपल्याला या मंत्राचा प्रभाव जाणवायला सुरू होईल. जसं आपण कचरा साठलेला असतो, एखादी खोली आहे, ती खोली आपल्याला स्वच्छ करायची आहे. तर सुरुवातीला काय होईल, आपण त्या खोलीमध्ये गेल्यानंतर जाळे जळमटे आपल्या अंगाला चिकटतील, मच्छर त्रास देतील, झुरळ असतील ते आपल्या अंगावर येतील, त्या खोलीतील धूळ जी आहे ती आपल्या नाकातोंडात जाईल, आपल्याला शिंका येतील आणि आपल्याला खोकला येईल, असं आपलं अंगसुद्धा भरून जाईल. पण आपण ती खोली
स्वच्छ करणं सोडणार नाही. कारण ते आपलं ध्येय आहे की ती खोली आपल्याला स्वच्छ करावीच लागणार आहे. आणि नंतर ती खोली स्वच्छ केल्यानंतर आपण अंघोळ करतो. पण एकदाची ती खोली स्वच्छ झाल्यानंतर त्या खोलीमध्ये किती प्रसन्न वाटते, हा अनुभव आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये आलेलाच असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा जो मंत्र आहे, तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे, त्या मंत्राचा जप करणे म्हणजेच तुमची घाण झालेली खोली, तुमची षडरिपुयुक्त ही जी शरीर आहे, म्हणजेच ही जी खोली आहे, ती स्वच्छ होत असते. म्हणून जपाला बसल्यानंतर माझं लक्ष लागत नाही, मला काहीसुद्धा कळत नाही, असं म्हणू नका. बरेच महारथी असे असतात की त्यांना काय वाटते, मी जपाला बसल्यानंतर मला काहीही कळू नये, मला मच्छर चावून गेला ते सुद्धा कळू नये, जसे हे आत्ताच्या आत्ताच योगी झालेले आहेत असं त्यांना वाटते. पण नाही, तसं नाही. आपण सामान्य माणूस आहोत, हे होणारच आहे, तुम्हाला त्रास होणारच आहे. पण त्रास जरी झाला तरी जप करणं सोडू नका. दिवसभर प्रपंचासाठी लागणाऱ्या गोष्टी केल्यानंतर जपाला बसल्यावर त्या प्रपंचातील गोष्टी ह्या आठवत राहणे हे साहजिकच आहे. चिंता वाटणे, संसाराची चिंता वाटणे, संसाराबद्दलची काळजी वाटणे, आज हे करायचं, उद्या ते करायचं, असं नियोजनसुद्धा सुरू राहते जपाला बसल्यानंतर. पण काही काळजी करू नका. हळूहळू तुम्ही जर जपाची सवय लावली तर तुमची हे विचार येणे, त्रास होणे हे सुद्धा कमी होऊन जाईल. ज्याप्रमाणे आपल्याला पिक्चरची आवड असते, टी व्हीची आवड असते, सिनेमा पाहायची आवड असते किंवा मोबाईलची आवड असते आणि मोबाईल पाहताना, टी व्ही पाहताना, पिक्चर पाहताना तासनतास आपले त्यामध्ये निघून जातात. पण आपली त्याबद्दल तक्रार राहत नाही. कारण काय, तर त्यामध्ये आवड असते. म्हणून तुम्ही जपामध्ये, नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतून घ्या, आवड निर्माण करा. मग त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, त्रास जाणवणार नाही आणि जप, नामस्मरण करताना तुम्हाला आळस येणार नाही. बघा, जप, नामस्मरण हेच आपल्या आयुष्यात सोबत येते, दुसरं काहीही येत नाही. तेव्हा नामस्मरण करणे सोडू नका. तुम्हाला कितीही त्रास झाला तर बघा, त्रास होणे म्हणजेच काय, तर तुमचे शरीर स्वच्छ होत जाणे. हळूहळू तुम्ही सवय करून घेतली की नंतर आपोआपच तुम्हाला त्यामध्ये आवड निर्माण होईल आणि जिथे आवड असते तिथे सवड मिळते आणि तिथे त्रास होत नाही. तुम्हाला जर हा खरोखर विचार आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.